वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. शुभ सकाळ सगळ्यांना. न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे, त्यामुळे मी उठले, फ्रेश झाले आणि आता बाकीची सगळी कामं करते. आज उपवास असणार आहे माझा, कारण पहिला गुरुवार आहे तर पूजा मांडणी पण ते सगळं कायच करायचंच आहे. अजून पण हे दोघे झोपलेलेच आहेत, उठलेले नाही आहे. तर आता मी माझा चहा घेते आणि मग त्यानंतर मी मुद्दामून सकाळचं जे वातावरण आहे ना शेअर केलं. कारण सकाळी आमच्या इथं खूप शांत असतं, असं खूप चांगलं क्लायमेट असतं, एकदम शांत असं. आणि मला आवडतं असं गॅलरीमध्ये भरून चहा प्यायला खूप छान वाटतं. म्हणजे सुरुवात चांगली झाली ना पूर्ण दिवस चांगला जातो. त्यामुळे आता चहा संपवते आणि माझ्या कामाला चालू करते. चल चल ये लवकर उठा. नाही तुम्ही यायचं. 200 5 फळं आणि अर्धा डझन केळी, पान, हार, फुल, बस. होते 200 रुपये. हो ऑनलाईन असतील ना ते वापरा. प्रियांश ये चल, आपण चाललो. मी येतो ना तू माझ्यासोबत गाडीवर. चाललं दादा पूजेचं सामान आणायला. साफ करून झालंय सगळं. आता पूजा मांडायची, पूजा करायची. दही आणा थोडस. काय तुझं स्वतःला आवर की रे. तर मी आत्ता जाऊन पूजेचं सामान घेऊन आलो. फुलं, केळी. नाही विलायची केळी, विलायची नसते ते, एवढी असते इलायची केळी, एवढीच असते. देशी नाही आपले हाय यार, कुठं आता सगळं तेच असतं हायब्रिड. आणि 5 फळं, हार, फुलं हे सगळं घेऊन आलो. आणि तेवढा घेस तर क्रियांचं गोंधळ बघताय का आता. बघितलं तुम्ही पण बघा काय काय घ्यायला लावला. चिप्स, किती प्रकारचे चिप्स, वेल्स. आणि तू काय खातो रे. तो काय खातोय तो, कसं यातून खातो, काय खातोय. डेअरी मिल्क कसं खात आहे का. इकडे दाखव मला पण, दाखव मला पण, दाखव कसं खातोय. आता बघा कसं डेअरी मिल्क चालू आहे का. हो अरे थोडं थोडं खा ना पिलो. हा कसं का संपलं. कोणाची, माझ्या झाली ना आंघोळ. हो हो क्रियांश. मस्त चालू आहे हे पूजेचे सामान. मांडायचं आहे, मांडून झाल्यावर तरी तुम्हाला दाखवतो. अजून हे आमचं बुरसा अजून नाही केला आंघोळ. आंघोळ कधी करणार पिलो. आत्ता करणार ना. व्हेरी गुड. आणि आता सगळं पूजा पूर्णपणे झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो आमची पूजा कशी मांडलेली आहे आणि पूजा कशी झालेली आहे. गुरुवार पूजा, पहिलं गुरुवार पूजा आहे ना, पहिलं गुरुवार पूजा आहे. हे बघा दीपोच्या हातून मस्त गुरुवार पूजा झालेली आहे. कसं झालंय सांगा, नाही का नाही. काय संभव कर तर पहिलं येतो. संभव करायचं येतं तर बुश तो का आंघोळ करून संभव करणार आहे. कधी करणार मग. काय आंघोळ कधी करणार तू. आत्ता मी करू संभव. संभव करू. पूजा वगैरे करून झाली आहे माझी आत्ताच. जसं आम्ही बसलो जेवायला. दुपारचं जेवण
आणि मी आज कॅन्डी घेतली आहे खिचडी साबुदाणाची दही. हे जेवतात ते जेवण. शेपूची भाजी माझं आवडतं. दही. क्रियांश काय जेवायला अजून आला नाही आहे, त्याचा वरचंच चालू आहे फक्त. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण केल्यानंतर क्रियांशला झोपवणार आहे. मग झोपवल्यानंतर आमचं जे काही काम आहे ते आम्ही करणार आहे. बरोबर ना? तुझं काम तू कर, मला नको सांगू. पण मदत. पण चेहरा एवढा काळा काळा कस काय एवढंच चमकायला लागलं असं. काळा कलर चमकायला असं काय तर पेंट केल्यासारखं. नजर लागली त्याच्यामध्ये पण किती काळेपणा चमकायला लागलाय चेहऱ्यावर. चला तर आम्ही खाऊन घेतो. क्रियांश कुठे गेला तू? आतमध्ये नको खेळू तेवढा. आताच क्रियांश उठलाय. दोघं पण झोपलेले होते, आता उठलेत. मी काही झोपलेले नव्हते कारण उशिरा झाला होता सगळं आवडला, तेव्हा काही झोपले नाही आज. आणि आता उठलेत. गणेश पण उठलेत आत्ताच. क्रियांश उठून खेळायला लागला. आत्ता उठून बसलेत. त्यांना विचारत होते की चहा करायचा आहे का नाही करायचा. ब्लॅक टी का व्हाईट? ब्लॅक टी. ते खवा बाहेर काढू का नको? म्हणजे मी जास्त आतमध्ये नाही ठेवला, इकडेच ठेवला, या साईडला ठेवला. डीप फ्रीज मध्ये नाही ठेवला. अरे गणेश, अरे हे बघ आपण हे बघा रावण कसं असते. रावण ते पण असं बोलताना मी बघितले कॅमेरे फिरवतात. जे बोलताना मी बोलायला लागले माझ्याकडे कॅमेरा, पण त्याकडे बघायचं आपलं, आपण बोलत राहायचं. तू बोलायला लागला तुझ्याकडे कॅमेरा बघायचं. फ्लिप, फक्त फ्लिप. नाही मला खायचं नाही, नाही उपवासचं नाही. नाहीतर मला आता गोड दुसरं काहीतरी करावं लागेल, पण लापशी करावी लागेल. हो हो काय लपतोय तू? अरे बापले. नपा नपा कोण नपा? हे तुमच्या बॉक्स आहे. आता हे बॉक्स मध्ये मी काय तर घालून ठेवणार होते, पण आता क्रियांश हे खेळायला लागला. आता बॉक्स खेळू द्या मग. ते हे सगळं याच्यामध्ये जाणार होतं. इकडच्या बसा. हा लपा ना तुम्ही. मी नाही जात याच्यामध्ये, तू जातो. अरे बापरे, अरे बापरे. मी बसू का? दार बंद कर. मग मी कसं जाऊ, मी कसं बाहेर येऊ? मी पण आता चहा ठेवते दोघांसाठी आणि थोडं फ्रेश होते, केस वगैरे नीट करून घेते आणि मग भेटते. काय बनवायचं विचार? काय बनवायचं? गुलाबजामुन. गुलाबजामुन बनवणार आहे आता मी, कारण दिवाळीत ते माझ्या हातून गुलाबजामुन झाले होते व्यवस्थित, एवढे सुंदर चालून बनले होते ना. ते आता यांना दोघाला पण खायचं आहे. आल्यापासून जसं सोलापूरवरून आल्यापासून ना सारखं मागा लागलेत गुलाबजामुन बनवायचं, कारण बाहेरचं नाही परवडत. आता म्हणून बघा इथे खवा घेऊन आलोय. आणि आता आपण काय बनवायचं? गुलाबजामुन बनवायचं आता. तर आता मी गुलाबजामुनला तयारी करणार आहे. दीपू करते पूजा, ते गुरुवार पूजाची पूजा चालू आहे. ते दीपूच्या कथा वाचत आहे. तिचं झाल्यानंतर मग आम्ही एक एक गोष्टी घेऊन करणार. मला पण थोडस साथ लागतेच. तिनं सगळं ते पीठ वगैरे मिक्सिंग वगैरे करून देते. तळायचं आणि पाक बनवायचं हे माझ्याकडे असतो. ठीक आहे. तर हे बघू किती उशीर म्हणते, पण त्या आज कसं बनतं. आता गॅप पडलाय, सेम ट्राय तर तसंच करणार आहे. तर बघू कसं बनतं. ठीक आहे. हे नको तसं नाही करायचं पिलो. शेवटी ब्राह्मणाला व्रत सांगतासाठी दक्षिणा द्यावी. आजीबाई, माझ्यामुळे तुला उशीर झाला. दासी हात जोडून म्हणाली. मी आता अशी जाऊन राणीला वर्दी देते, असे बोलून दासी निघाली सूरजचंद्रिकेपाशी आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेली सर्व हकीकत राणीला सांगितली. राजवैभवात लोळणाऱ्या सूरजचंद्रिकेला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता.
ती उन्मत्त झाली होती. त्या वृद्ध ब्राह्मणशी पाशी येऊन राणी संतापाने म्हणाली, आताच माझी पूजा कथा वाचून झालेली आहे आणि नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे देवाला. काय आणि आईस्क्रीम घ्या. आईस्क्रीम किती रुपयाला आहे तुमचं आईस्क्रीम? करायला लागलाय का तुम्ही आता? हे पात्याला बस होते का? बस झालं की सुरुवात केलेली आहे. आता साखर आधी पाक बनवून घेतोय. सध्या पाक बनवून घेतल्यानंतर मग ती सगळं बाकीचं काम करते. मग नंतर तळायचं एवढं काम आहे. दीपू आता खवा वगैरे मळून घेते. ते खवा मळून गेल्यानंतर गोल 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 आकाराचे उंडे बनवते. उंडे बनवल्यानंतर मग मी तळाला आणि पाक मध्ये घायला घेणार आहे. हो ओके, तुझ्यासाठीच करतोय. मी गुलाबजामुन खाणार आहे म्हणतोय तो. हा खाणार आहे तो. हा खाणार आहे तो. प्रियांचं गोंधळ किती चाललाय. आता सगळं झालं कारण आम्ही कोण बनवतं गुलाबजामुन? 10 वाजता कोण बनवतं गुलाबजामुन? आम्ही बनवतो 10 वाजता. आम्ही काय काम धंदे नाही ते आम्हाला आता सध्या, कारण की धंदे चालवत आमचे. फिरून त्याच्यावरच मग आता काय मग हॅलो फ्रेंड्स, आता बनतात ते गुलाबजामुन. गणेश बनवतात ते गुलाबजामुन चालू आहे. आता चालू केलेत त्यांनी बनवायला, म्हणजे तळायला. बनवून तर ठेवले होते मी मगाशीच, पण आता तळायला त्यांनी चालू केले. आता मला येते भयंकर झोप, जसं की माझी सवय आहे. तर आता ब्लॉग एंड आपण गणेश करणार. आज ब्लॉग एंड मी नाही करणार, आज गणेश करणार आज ब्लॉग एंड. त्यांचे जामून कसे होते ते मला उद्या सकाळी कळेल, पण तुम्हाला आता थोड्या वेळातच कळेल, कारण मी जाते आता. क्रियांशला पण झोपत, जोपर्यंत मी जाणार नाही तोही नाही झोपणार. त्याला पण भयंकर झोप आली आहे डोळ्यावर, तो तसाच खेळतोय. बघा त्याचे डोळे, त्याला पण झोप लागली. पण जोपर्यंत मम्मा नाही झोपणार तोपर्यंत क्रियांश मी जाते आता. त्याला झोपवते आणि मग मी जागी असेल तर मी स्वतःहून बाहेर येईल, नसेल तर बघूया. मी करतो जागा तुला. तेवढं टाकूनच मी बघितलं की तेल किती गरम झालेलं आहे. तेल किती गरम झालं हे बघणं गरजेचं असतं आधी. इकडे पाक आहे मास्टर शेफ. मग मी बसलो. आता हे पूर्ण भरेल मी नंतर, आता नेक्स्ट टाइम. फायनली मित्रांनो, आताचे वाजले ते 11:15 वाजलेले आहेत. तर 11:30 वाजता ना आता पूर्ण माझे जामून बनवून तयार झालेले आहेत, म्हणजे बनवून संपलेले आहेत. आता त्याला फक्त आता हे बघा जामून झालेले आहेत. तसं पाक पिण्यासाठी त्याला ठेवलेलं आहे. तर आता सकाळपर्यंत पूर्ण, म्हणजे 1 तासभर पण झालं तरी ठीक आहे. ते पाक पिलं जातं, खाऊ शकतो आपण 1 तासानंतर. पण आता एवढं रात्री कोण खाणार नाही. क्रियांश अजून झोपला नाही आहे, तर आता मी पण झोपतो त्यासोबत. तर भेटू पुढच्या व्लॉगला. एवढा वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद माझ्याकडून. आज पहिली बार आहे की मी व्लॉग एंड करत आहे. ठीक आहे, तर भेटू आपण उद्या. बाय, गुड नाईट.